हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर आता आम्ही चाललो मार्केटमध्ये आणि आज संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट करते. आणि बोला काहीतरी बोला. 2-3 दिवस सुट्टी घेतली होती मी. आज शेवटचा दिवस आहे सुट्टीचा. उद्यापासून कामावर जायला लागणार आहे. मस्त एक दिवस त्र्यंबकेश्वरला गेलो, त्या दिवशी लॉंग ड्राईव्हला गेलो चहा प्यायला मस्त आडगावला. आज शेवटचा दिवस आहे. आज सायली बोलते बिर्याणी करून दे मला, तर आज तिला बिर्याणी खायला देणार आहे मस्त मी बनवलेली. येस, तर ब्लॉग कंटिन्यू करा. आता मस्तपैकी अक्षयने देवपूजा केलेली आहे. दिवा वगैरे अगरबत्ती मस्त देवाला लावलेला आहे. डोर का लावते अनया? डोर का लावला बरं तू? काय हा काय 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 हाय कर, से हाय, से हाय. इकडे बघ अनया. खाण्यात आम्ही एकदम एक्सपर्ट आहोत. आम्ही मार्केटमध्ये जाऊन आलेलो आहोत आणि फ्रेश व्हेजिटेबल्स सुद्धा घेऊन आलो, कारण नंतर वेळ मिळेलच असं नाही. आणि आजची खास गोष्ट म्हणजे आज डिनरसाठी अक्षय चिकन बिर्याणी बनवणार आहे. तर त्याचे पण मी थोडे क्लिप्स तुमच्यासोबत शेअर करेन. तर ब्लॉग कंटिन्यू करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता मी तुम्हाला दाखवते त्याची बिर्याणीची तयारी कुठपर्यंत आली आहे. मॅरिनेशन करून ठेवलं. याच्यात काय काय टाकलंय तू? याच्यामध्ये आपला घरचा लाल मिरचीचा मसाला आहे, अजून काश्मीरी लाल मिरचीची पावडर आहे, धना पावडर आहे आणि हळद टाकली. आणि दही पण आहे वाटतं. आणि दही आहे. कांदा कापून ठेवलाय, टोमॅटो चॉपिंग वगैरे सगळे करून ठेवले. आणि हा सुहाना चिकन बिर्याणी मसाला आहे, नंतर टाकणार आहे लास्टला. आता यात कांदा टाकलेला आहे. आता गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर हे टोमॅटो टाकायचे त्यात, हे ना. टोमॅटो शिजवून घेऊ, मग त्याच्यात मसाले टाकू, दही टाकू, मग मॅरिनेट केलेलं चिकन टाकू. ओके, इकडे बघ. आणि आता हा मसाला टाकायला लावलाय. तर आता याची बिर्याणी बनवून झालेली आहे. तुम्हाला दाखव अशी काही दिसते. आता खाऊन सांगतो कशी झाली आहे ते. चलो अब खाना खाते हैं हम लोग. बिर्याणी दिसते तर चांगली. आता सांगते तुम्हाला खाऊन कशी झाली आहे ते. गरम आहे जाऊन ना. भारी झाले. थँक्यू. कसे झाले सांग तू पण. खा तर आधी. मला तर फार आवडली बिर्याणी. तरी पण यांनी राईस वगैरे टाकताना मला सांगितलं नाही, तर मी ती पण व्हिडिओ घेतली असती यार. पण तुम्ही पण अशी एकदा ट्राय करा, खूप छान लागते. चला आता जेवून भेटतो तुम्हाला. बाय. हाय, तर आमचं जेवण झालेलं आहे आता करून. आणि अनाया आणि अक्षर बाहेर गेलेत, येतीलच 10 मिनिटात. आणि आज ब्लॉग इव्हिनिंगला स्टार्ट केला, कारण संडे आहे आज आणि आरामाचा दिवस असतो संडे म्हणजे. सगळी कामं स्लो आरामात चालू होती.
आणि मग नंतर मार्केटला सुद्धा जायचं होतं, वीकली व्हेजिटेबल्स वगैरे आणायचे होते, ते घेऊन आलो आम्ही. आणि मग त्याच्यानंतर अक्षयने बिर्याणी वगैरे बनवली. म्हणजे जास्त काय नव्हतं या ब्लॉगमध्ये, तर हाच ब्लॉग मी उद्या कंटिन्यू करणार आहे. सो गुड नाईट, बाय. हो हो. हाय, वेलकम बॅक टू एक्सप्लोअर विथ सायली. तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे, कारण आज एक्सप्लोअर विथ सायलीवर 100 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. आणि हे सगळं तुमच्या प्रेमामुळे शक्य झालेलं आहे. आणि अक्षयने अचानक केक आणलेला आहे, ते पण एक सरप्राईजच आहे माझ्यासाठी. तर छोटंसं सेलिब्रेशन करूया आपण. सो ब्लॉग कंटिन्यू करा. आज तुझे 100 सबस्क्रायबर पूर्ण झालेत ना? त्याच्या 100 अनायाची लाळ टपकते आहे. बघा कशी खाते केक. कसं आहे? तर तुला कसं वाटतंय माझे 100 सबस्क्रायबर कंप्लीट झाले त्याबद्दल? चांगलं वाटतंय. असेच तुझे सबस्क्रायबर वाढू दे. तू मेमरीजसाठी स्टार्ट केलं होतं, पण तुला लोक चांगले प्रतिसाद देत आहेत. चांगले करत राहा पूर्ण व्हिडिओ वगैरे. येस. आणि केकसाठी थँक्यू. वेलकम. सकाळचे मस्त 6 वाजलेले आहेत. हाय, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर बघूयात आजचा दिवस कसा जातोय ते. आणि आज मी ड्रायफ्रुट्स लाडू बनवणार आहे. तुमच्यासोबत रेसिपी सुद्धा शेअर करते मी. तर आणि मला सुचतच नाही का व्हिडिओ कुठल्या विषयावर बनवायची. तर मला कमेंट करून नक्की सांगा की मी कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवत जाऊ. सुचतच नाही की कुठल्या सब्जेक्टवर ब्लॉग बनवायला पाहिजे. डेली रुटीन मध्ये तरी काय नेहमी नेहमी तेच दाखवणार की खायचं प्यायचं जेवायचं हेच असतं डेली रुटीन. म्हणजे त्यात काही नवीन असं काही नसतं. सेम आपण त्याच गोष्टी रिपीट करत असतो. तर नक्कीच मला आयडिया द्या की मी कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवू. आणि पुन्हा त्या 100 लोकांना खूप खूप सारं माझ्याकडनं प्रेम, कारण त्यांच्यामुळे आज माझे 100 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. खूप सारं थँक्यू तुम्हाला. मला शब्द नाही आहेत बोलायला काही, पण मला व्यक्त करता येत नाही, मला व्यक्त होता येत नाहीये मी काय बोलावं ते. पण खरंच खूप मनापासून तुम्हाला धन्यवाद. लव्ह यू. अक्षय गेलेला आहे ऑफिसला आणि टिफिन वगैरे घेऊन गेलेला आहे तो. तर आता बघूयात. मी चहा घेते. मला फार इच्छा झाली चहा प्यायची. चहा तर काही सुटणार नाहीये माझा, जे चांगलं नाहीये तेच मला आवडतं. चहा. तर चला चहा घेते. अनायासाठी अंडा बॉईल करत ठेवलेले आहे. बाहेर पाऊस बघा किती पडतोय. छान वाटतं पण पाऊस पडल्यावर. आणि पाऊस पडत असताना चहा घेतल्यावर आणखीनच मजा येते चहा प्यायला. तर आता माझा चहा वगैरे घेऊन झालेला आहे आणि आता मी ड्रायफ्रुट्स लाडू बनवणार आहे. बघा, तुम्हाला आवडले तर तुम्ही पण ट्राय करा घरी. आणि आमच्या घरात फक्त ड्रायफ्रुट्स अनायाच खाते. आम्ही ड्रायफ्रुट्स असतात पण वेळच नसतो खायला. कोणी असं दिला आहे तर बरं वाटतं खायला, तसं स्वतःहून घेऊन खायला फार कंटाळा येतो. तुम्हाला दाखवते माझ्याकडे काय काय आहे ते. बॅक कॅमेराने दाखवते. हे बघा, एवढं सगळं आहे. मखाना वगैरे हे सगळं अनाया खातीये. आणि सीड्स वगैरे पण आहेत, बदाम आहेत, पुन्हा हे मिक्स ड्रायफ्रुट्स आहेत, हे चणे वगैरे पण आहेत. हे बघा, पिस्ता वगैरे आहे. खूप काय काय मी दाखवते तुम्हाला. हे सगळं मला काढावं लागेल.
तर हे सगळं मला काढावं लागेल आधी बाहेर, मग मी तुम्हाला दाखवते काय काय आहे आणि कशापास काय काय टाकून आपण होणार आहोत ते. तर अनाया पण बघा कशी बसली आहे मस्त शांतपणे. हाय से हाय. मस्ती मस्ती. हाय. तो चलो अब बनाते हैं. मी ना मागे आता ज्या मागच्या क्लिप्स आहेत ना त्यात खूप वेळा ड्रायफ्रुट्स बनवणार आहोत पण असं आहे. तर चला आता आपण ड्रायफ्रुट्स लाडू बनवूयात. त्याच्यासाठी काय काय सगळं मी सामान काढते. आता त्याच्यातलं काहीतरी फेकून पण द्यायचं असेल, एक्सपायरी डेट वगैरे निघून गेली असेल तर ते सगळं अर्ध सामान मला फेकून द्यावं लागेल आणि जे सामान कामाचं आहे ते आपण घेणार आहोत. तर सगळं आता एक एक करून काढतीये. बघूच. मेरे पास बहुत सामान है. चणे पण टाकू शकतो का आपण ड्रायफ्रुट्स लाडू मध्ये? काही आयडिया नाहीये. सेकंड टाइम बनवतीये मी. मागे पण एकदा बनवलेले पण बघू आता कसं जमेल. आधी मी ना युट्यूबला व्हिडिओ बघेल मग बनवेल. केसर पण आहे माझ्याकडे. माझे पप्पा मनालीला गेलेले, शिमला का मनालीला गेलेले तेव्हा हे आणलेलं आहे. खजूर आहेत, अंजीर, अक्रोड तसेच्या तसेच आहेत. हे फोडले पण नाहीयेत. तर हे खराब होण्यापेक्षा म्हटलं त्याला ड्रायफ्रुट्स लाडू बनवले तर अक्षय पण खाईल, अनाया सुद्धा खाईल, अक्षयला ऑफिसमध्ये टिफिनला सुद्धा देता येईल मला. हे बघा पॅकेट्स वगैरे तसेच आहेत. आणि हे आम्ही मालवणला गेलेलो तेव्हाचे आहेत. यात पण आहेत थोडे. मिक्स सीड्स आहेत, चिया सीड्स आहेत, तीळ सगळं आहे माझ्याकडे. ही गुळ पावडर आहे आणि ही खारीक पावडर आहे. ती मी याच्यात टाकले, जेगरी पावडर मध्ये डब्यामध्ये टाकली. डब्बा माझ्याकडे एम्प्टी होता ना म्हणून मी यात टाकले. आता तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने की काय काय आहेत माझ्याकडे साहित्य आणि त्यापासून मी ड्रायफ्रुट्स लाडू बनवणार आहे. हे बघा, हे खजूर आहेत, अक्रोड, हे आहे काय बोलतात अंजीर, चिया सीड आहे, मिक्स सीड्स आहेत, काजू आहेत, मनुके आहेत, हे बघा सनफ्लॉवर सीड्स सगळं आहे माझ्याकडे. ही मेथी दाणा आहे, ते नाही आता बाबा टाकणार, उगाचच काहीतरी होईल. आणि मेथी तर थोडे ना ड्रायफ्रुट्स मध्ये मेथी येते. तर हे सगळं मी सीड्स टाकणार आहे आणि हे ड्रायफ्रुट्स टाकणार आहे आणि इस सब का मैं ड्रायफ्रुट्स लाडू बनाऊंगी. चलो देखते हैं अब. तर आता हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते मी कट करून घेते छोटे छोटे आणि मग तुपामध्ये फ्राय करते आणि त्याच्यानंतर खजूर आहे तो मेल्ट करायचा आणि मग हे सगळे सीड्स आणि ड्रायफ्रुट्स मिक्स करून लाडू वळायचे त्याचे. तर चला बघूयात आपण कसं काय होतंय, फेल जाते की काय मला काहीच माहिती नाही. फर्स्ट टाइम हे सगळं मिक्स करून मी लाडू बनवतीये. तर बघू, जर चांगले झाले तर मी तुम्हाला नक्की सांगेल, खोटं अजिबात बोलणार नाही. नाही चांगले झाले तर नाही चांगले, चांगले झाले तर नक्की सांगेल. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा कारण हे खूप जास्त हेल्दी लाडू बनणार आहे. बाई हे व्हिडिओ बनवणं पण काही इझी काम नाहीये. कॅमेरा पुन्हा सेट करावा लागतो, व्यवस्थित अँगल आहे का नाही पाहावा लागतो, सगळ्या गोष्टी. एखादी गोष्ट आता एक सपोज मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल देते. आता हे लाडू माझे अर्धा तासात होणार आहेत ना, तर जर आपल्याला व्हिडिओ शूट करायचे असेल, दाखवायचं असेल तर यांना 1 ते 1.5 तास लागेल. कारण 1 तास त्या कॅमेऱ्याच्याच मागे पळावं लागतं. इकडनं व्यवस्थित दिसतंय का, काही सगळ्या गोष्टी चांगल्या शूट झाल्या पाहिजेत, काही वेगळं जे आपल्याला जे वाईट आहे ते दिसलं नाही पाहिजे, सगळ्या गोष्टी आपल्याला नीट शूट कराव्या लागतात. तर चलो मी या वाटीचं मेजरमेंट घेते. तर सेम घेणार आहे मी. सीड्स कमी प्रमाणात घेणार आहेत. जे ड्रायफ्रुट्स आहेत, हे अक्रोड झाले, बदाम झाले, काजू झाले, या सगळ्या गोष्टी आहेत त्या मी जास्त घेणार आहे आणि सीड्स आहेत ते कमी घेणार आहे कारण मी ड्रायफ्रुट्सची क्वांटिटी जास्त घेणार आहे. तुम्हाला दाखवतेच आता मी काय काय कुठल्या मेजरमेंटने घेते तसं मी तुम्हाला सांगते. या आधी थोडेसेच करून बघेल मी, जर चांगले झाले तर नेक्स्ट टाइम पुन्हा करेल. अनायाला ड्रायफ्रुट्स खायला लागतात त्यामुळे तिच्यासाठी पण थोडे ठेवून देते मी बाजूला. हे बघा, हे पूर्ण 1 वाटी काजू घेतलेले आहेत. आता सेम क्वांटिटी मध्ये मी बदाम सुद्धा घेत आहे.
माझ्याकडे बदाम खूप सारे आहेत, हे बघा, हे पण आहेत, हे पण आहेत. हे अनायासाठी ठेवते आणि हे मी आता घेते ड्रायफ्रुट्स लाडू बनवण्यासाठी. सेम मी याच मेजरमेंट, याच वाटीने मी एवढे बदाम घेतलेले आहेत. आता मी पूर्ण सगळं हे करते, व्यवस्थित सेटअप करते आणि मग तुम्हाला मी दाखवते. तर आता मी सगळे ड्रायफ्रुट्स आणि सीड्स काढलेले आहेत, तुम्हाला दाखवते. सगळं मी जे आहे ते मेजरमेंट एकाच वाटीने घेतलेलं आहे. तर हे बघा, हे बदाम घेतलेत 1 वाटी, काजू आहेत, मनुके आहेत 2 प्रकारचे, अक्रोड आहेत, अंजीर आहेत आणि हे तूप आहे, हे मी घरी बनवलेलं आहे. हे केसर आहे, ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. हे खजूर आहेत, यामधील आता हे वॉश करणार आहे मी आणि यातल्या सीड्स काढून टाकणार आहे. आणि हे सगळे सीड्स 1-1 चम्मच घेतलेले आहेत. हा चम्मच आहे, सगळे 1-1 चम्मच घेतलेले आहेत. तर मी सगळ्या ड्रायफ्रुट्सचे आता छोटे छोटे पीस केलेले आहेत तुपात रोस्ट करण्यासाठी. तर दाखवते मी तुम्हाला बॅक कॅमेराने. हे सगळं मी लहान लहान तुकडे केलेले आहेत याचे. आणि खारीक पावडर पण मी टाकतेय थोडी, कारण यात मी खारीक नाही टाकले ना म्हणून. आता हे केव्हा गार होईल तेव्हा हे करायचं, लाडू वळायचे. आणि ही माझी अशी हालत झालेली आहे. बघूच आता कसे होतात. मेहनत तर फार घेतले, 2 ते 2.5 तास लागले असतील मला हे सगळं करण्यासाठी. आता ते थंड होईपर्यंत तसेच ठेवेल, नंतर मग मी ते लाडू बनवेल त्याचे. तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने कसं दिसतंय. तर तुम्ही बघू शकता हे सगळं काही मी आता मिक्स केलंय आणि हा पसारा पण बघा तुम्ही, खूप मेसी झालंय सगळं. हे सगळं मस्त मी यात खजूर टाकून आता हे थंड झाले की याचे लाडू वळले. तर आता तुम्ही बघू शकता मी याचा डो बनवून ठेवलाय, एकदम सॉफ्ट आहे. आता पटापट याचे लाडू वळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी कसे होतात. मोठमोठेच बनवते, ते एवढे काय बनवायचे ना खायचे. हे बघा, खाण्याला पण आवडतात लाडू. आपण बोलतो बाहेर एवढे महाग असतात, मेहनत पण एवढीच असते त्यासाठी बनवण्यासाठी. आता मला पण यासाठी खूप जास्त वेळ गेला. अक्षय अनायाला आवडतात की नाही आय डोंट नो, बघूच आपण. तो आला ऑफिस वरून येईल तो एका 15-1 मिनिटात, त्याला सांगेल खाऊन बघ आणि सांग मला कसे झालेत म्हणून. खूप मेहनतीचं काम आहे, तुम्हाला खरंच वेळ असेल तरच हे बनवा. उगाच असं म्हणजे हौशामध्ये आपण बनवायला घेऊ आणि मग नंतर ते असं वाटतंय की बापरे मला नाही करायचं. असं पेशन्स असतील तुमच्यात तर करा बाबा, आता विकत आणून खा. सिंपल आहे. माझ्याकडे सामान होतं आणि ते खाल्लं जात नव्हतं. म्हणजे आता जिमला पण आम्ही भरपूर दिवस झाले गेलो नाही होत, मग म्हटलं. आणि हे सीड्स वगैरे ना दही मध्ये पण तुम्ही खाऊ शकता, कर्ड मध्ये. तसे आपल्याला खाल्ले जात नाही ना, आता कुठल्या वेळेला कुठली घ्यायची, सकाळी चिया सीड घ्यायची की काय घ्यायचं सब्जा, तर मग तुम्ही यात पण घेऊ शकता. म्हणजे दही घ्यायचं दुपारी आणि दहीमध्ये सगळ्या अर्धा चमचा टाकायच्या सीड्स आणि घ्यायच्या, ते पण चांगलं असतं. तर म्हटलं का माझ्याने हे संपलं जात नाही, तर वेस्ट जाण्यापेक्षा म्हटलं मी ड्रायफ्रुट्स लाडू बनवते. आता मला जेवण सुद्धा बनवायचं आहे. माझे ब्लॉग्स तुम्हाला आवडतात का आणि का आवडतात म्हणजे मला कळतच नाही कधी कधी काय दाखवायचं. कारण ब्लॉग मध्ये एक स्टोरी असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आज जर मी क्लिनिंग करते तर काय क्लिनिंग करते, पुन्हा रिस्टोर कसं करते, सगळं सामान कसं पुन्हा सेटअप करते. तर आणि मला तर कधी कधी कळत पण नाही कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवायचे. उगाचच बनवते मी काहीतरी सकाळी उठल्यापासून. म्हणजे काही कॉन्टेंट असायला हवा, तर त्याच्यासाठी पण खूप डोकं चालवावं लागतं. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ आवडतील बघायला. सब्जेक्ट मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मिक्स केलेत मी लाडू, मोठे केलेत आणि छोटे पण केलेत. अनायासाठी छोटे बनवलेत, अक्षयसाठी मोठे.
रोज एक नाश्त्यानंतर किंवा असं इव्हिनिंगला 5 ते 6च्या दरम्यान एक लाडू जरी खाल्ला तरी खूप आहे. एवढं मी मेहनतीने बनवलं पण अनायाने खाल्लं पाहिजे. तिने खाल्लं नाही ना तर मग मला खूप वाईट वाटेल. अक्षयला सांगितलं तर त्याला आवडेलच. तो कधीच माझ्या जेवणाला पण नावं नाही ठेवत. मीठ वगैरे किंवा कधी जास्त झालं किंवा भाजी स्पायसी झाली तरी पण तो केव्हाच बोलत नाही की भाजी स्पायसी झाली किंवा मीठ जास्त झाले. तर नाही, नॉर्मल आहे, बरोबर आहे. कोणी मुलं बघत असतील माझ्या व्हिडिओ तर तुम्ही पण तुमच्या आईला किंवा वाईफला असं बोलत नका जाऊ मीठ जास्त झालं, हे जास्त झालंय. कोणीही चांगलंच जेवण करण्याचं ट्राय करतं. कोणाला वाटत नाही का आपलं जेवण खराब व्हावं. बस आज केली येत नाही. आणि माझे लाडू झालेले आहेत. मी हँडवॉश करते आणि लगेचच तुम्हाला दाखवते कसे झालेत ते. दाखवते लाडू. हा लाडू आहे, सॉफ्ट आहेत एकदम, लहान मुलंही खाऊ शकतात असा आहे. हे बघा. दुसरा पण दाखवते. हा छोटा लाडू आहे आणि हा मगजचा. हे बघा, लगेच हे होऊन जातं. खूप सॉफ्ट झालेले आहेत लाडू. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आता समजलं नसेल तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. आणि टेस्टला पण खूप छान झाले. पण मी नाही तुम्हाला सांगू शकत की कसे झाले. तर अक्षय आल्यावर मी तुम्हाला फीडबॅक देते. तुम्ही बघू शकता हे मोठ्या साईजचे आहेत आणि हे छोटे आहेत. हा पण मोठा साईज, सॉरी, हे छोटे आहेत. खूप छान झालेले आहेत. सगळे यात सीड्स वगैरे आहेत. तुम्ही पाहू शकता. ब्लर का दिसते? ओ माय गॉड. पंपकिन सीड्स अँड ऑल. खूप छान झालेले आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा बाई. हाय, अक्षय आता घरी आलेला आहे. त्याला लाडू देते आता आणि विचारते कसं झालंय. बघूच आवडतो का त्याला. हाय, सांग ना कसं झालंय. खरं खरं सांगा, खोटं नको सांगू. नसेल चांगला तर बोल तसं का नाही चांगलं म्हणून. छान झालंय. हा ना, गुळ अजिबात नाही टाकलं त्यात, फक्त खजूर आहे. खजूरच आहे स्वीट. तर त्याला तर खूप जास्त आवडलाय. खूप जास्त म्हणजे आवडलाय त्याला. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. बघा तुम्हाला आवडतो का. तुम्ही बनवून बघा आणि तुमच्याच हाताचं तुम्हाला आवडतो का बघा. बाय. आता बघू, आता जेवणाची तयारी करते मी. मला चहा प्यायची पण इच्छा झाली. मी सकाळपासून चहा घेतला 1 वेळा. अजून माझं चहा बाकी एक संध्याकाळचं. तू माझ्यासाठी चहा ठेवू शकतोस का. मग ठेव ना. असं ना कॅमेरा ऑन करून बोलायचं म्हणजे समोरचा व्यक्ती नाही बोलणार. म्हणजे तसा पण तो ठेवतोच एरवी सुद्धा. पण याच्यात जास्त गॅरंटी आहे की हो ठेवतो म्हणून असं बोलण्याची. काय बोलते मी. तर कॅमेरा ऑफ होताच काही माणसं लगेचच असे फ्लिप मारतात. जसं याने मारलेला आहे. चहा ठेवायला नकार दिलेला आहे. तर आता माझा मी चहा ठेवते. नाही ठेवत ना तू चहा. किती माणूस कॅमेरा समोर बदलत असतो ना रंग त्याचे. जाऊ दे, तुम्हाला मीच दाखवते. आता मीच चहा ठेवते. मला त्याची पण गरज नाही चहासाठी कोणाची. माझा मी ठेवू शकते. तू घेणार आहे. त्याला ना बाई, तो कॉफी लवर आहे. आपल्याला चहा लागतो बाबा. तुम्हाला दाखवतेच. आणि ना ही किचनमध्ये ना मी धूप ठेवते. अय्या गरम आहे. आणि हे लाडू खूपच छान आहेत. तुम्ही कुठे जवळपास राहत असाल माझ्या तर नक्कीच मी तुम्हाला एक लाडू टेस्टसाठी देऊ शकते. कॉमेंट करा फक्त, तरच मिळणार. लव यू. चहा ठेवून घेते आता मी. केव्हापासून मी कामाला लागले माहिती आहे तुम्हाला. चहा पावडर टाकते आता मी. बापरे. आणि फक्त 1 चम्मच, जास्त नाही. शुगर कमी खायची. अद्रक. कोणी बनवला रे चहा. थँक्यू. हा खोटं बोलण्याचे पण एक लिमिट असते गाईज.
मला एवढं कंटाळा आला अक्षरशः जेवण बनवायचं, पण बनवावं तर लागेलच कारण चिकन आणलेलं आहे. तर आता मी राईस आणि चिकनचा रस्सा बनवते, बस सिंपल. तर चलो. जेवण बनवते मग आपण भेटू. बाय. तर आता जस्ट आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि अक्षयने आणायला झोपायला नेलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते. तोपर्यंत वाजलेले बघा किती आहेत, 10:30. ऑलमोस्ट सगळं किचन वगैरे क्लीन केलं आहे. हे सगळे मी भांडी वगैरे घासलेली आहेत आणि आता एकीकडे कपडे पण मशीनला लावलेले आहेत कारण आज लाडू बनवले, त्याच्यामुळे सकाळी वेळ वगैरे नाही मिळाला मला कपडे धुवायला. तर बघू आता. तर आजचा ब्लॉग इथेच संपवते. थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब फॉर न्यू व्हिडिओज अँड गुड नाईट. टेक केअर. बाय.